तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य झाले, प्रथम क्रमांकाचे आपण ट्रॉफी देखील मिळाले, ते आपण पहिले तर सन्माननीय नगरसेवक शैलेशदादाचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. लगेच मॅचच्या दिशेने जाणार आहोत. शैलेश प्रफुल्ल पाटील, सत्कार झाल्यानंतर लगेच आपण तिकडे सीमेरेषेवर जायचं आहे. तर शैलेशदादा पाटील सन्माननीय नगरसेवक यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. जर्मन क्रिकेट संघ दिवाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सत्कार केला जाणार आहे, एक मोठा सत्कार केला जाणार आहे. बघा आपण पाहू शकता वारकरी संप्रदायाची पवित्र असं आपण म्हणतो विठ्ठलाची मूर्ती आणि आपण उबदार शाल आणि आपण पहिले तर एक सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र म्हणताना सीताराम काका संतांची भूमी, शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार आदराने केला जातोय आणि तो आदरपूर्वक सत्कार स्वीकारताना जर जोरदार टाळ्या होते शैलेश मनोहर पाटील यांच्यासाठी. एक मिनिट जरा मॅच थांबवायचे, कारण का जे आमचे मान्यवर त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय व्यासपीठावर. तर ग्रामपंचायत सदस्य आपण जयेश म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा, धन्यवाद. तर आपण म्हणजे तर काशीनाथदादा पाटील, आपण संतोषदादा बेडेकर, अनंतदादा बेडेकर यांचं देखील आगमन होतोय. दादांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच रंगनाथ दादा चौधरी या दादा व्यासपीठावर. तर मॅचच्या दिशेने जाऊया, मॅच सुरू होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील येतोय पलावा सिटी एन कडून. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, खूप चांगला क्षेत्ररक्षण, वेगवान क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. शॉट फाईन लेगला बघा किती वेगाने आले होते चेंडूवरती यावेळेला योगेश पाटील. करण आणि आपण बघू शकता आकाशची जोडी. मेगा फायनलचा सामना जयनुमान निळजे विपक्ष आपण गावदेवी खोनीमध्ये 5 षटकांची मॅच आहे. शशांक बघा वेळ फार कमी आहे, फटाफट खेळायचं आहे. खरं का 5 षटकं म्हटली ना तर आपण सूर्योदय देखील थोडंसं लवकर आपण आता अस्ताला जातो. नितेश गोलंदाजी मार्क टाकला. आकाश हा चेंडू खूप चांगला आहे. चेंडू आपण बदले तर यावेळेला सॉफ्ट टेनने चेंडूला पुश करतात. यावेळेला तर त्या सर्कलमध्ये आपण बघितलं प्रितेश पाटील आहेत शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. तोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 1 धावी ते कंप्लीट केले ते. तसं काय धावफलकात आपण पाहू शकता 2 धावा धावफलकात लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. आजचा दिवस अक्षरशः गाजवला तो म्हणजे बॅटिंग करून आपण बोलले तर आकाशने. हा चेंडू यावेळेला अप्रतिम झेल घेतलाय. काय झेल घेतला बघा योगेश पाटीलने. आपण पहिले तर नेहमी त्याला एस्ट्रेक्शनच्या भूमिकेत स्टंप मोडलाय का, मला वाटलं झेल पकडलाय. नाही तर योगेश आपण पहिले तर नेहमी एस्ट्रेक्शनच्या पाठीमागे असतो, पण आज मात्र आपण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करतात. तर आता आपण पहिले तर ज्यांच्या नुकतंच आगमन झालंय बहुचर्चित असं नाव आम्ही पाहिले क्रिकेटच्या जिथे जिथे मॅचेस असतात काशीनाथदादा पाटील आणि अनंतदादा पाटील तसेच संतोषदादा, त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुनाने हार्दिक स्वागत करतो. फटाके यांच्या आतिषबाजीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर यासाठी बहुचर्चित नाव सांगतं की विनोददादा पाटील ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर बहुचर्चित नाव असेल ते काशीनाथदादाचं. कारण कधीही आपण पाहिलं तर कोणतेही कार्यक्रम असो, छोटी मोठी मॅच असो, ते नक्कीच बरे 5 मिनिटे का होईना पण त्या कार्यक्रमाला उपस्थित येतात. त्याला फार महत्त्व, त्याबद्दल धन्यवाद दादा तुम्हाला प्रथमतः. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावरती टूडाऊनचा फलंदाज आपण पाहू शकता. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अजय येतोय. नितेश गोलंदाजी मार्कवर बॅटम राऊंड तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला शापळून पूल करतात. 2 क्षेत्राच्या गॅपमधने चेंडू निघून जातो. यावेळेला एसटी रक्षक बीट, थर्डमॅन बीट, फाईन लेग बीट, चेंडू जातो लॉंग स्टॉपला, सीमारेषा पार चौकार.
यष्टीरक्षक बीट, थर्डमॅन बीट, फाईन लेग बीट आणि चेंडू सरळ साईड स्क्रीम जाऊन जातोय लॉंग स्टॉपला. बॅट कटच्या संपर्क बनतोय. चौकार आलाय. धावसंख्या 10 प्रकारे. तर सीताराम काकांकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पार्श्विक. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करत होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. यावेळेला आपण तो पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतलंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. 8 धावा पुणेकर नितेश पाटील गोलंदाजी मार्ग सीताराम काका यांच्याकडून पारितोषिक आले विकेट हॅट्रिकसाठी. आपण येतोय 1000 रुपयाचं पार्श्विक. जय देखील आता येत आहेत आमच्याजवळ. स्वागत जय. राईट राऊंड देखील मार्ग करतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्कोरलेला डीप क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय बघा. अतिश येतो यावेळेला वेगाने आलाय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, फेकी केली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण होतोय 9 धावा. जर विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये जर्मन निलजे संघाने आपण इथं 9 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. निलजे संघाचे पाठीराखे देखील भरपूर प्रमाणात आले आहेत. काल या संघाने खूप चांगला खेळ केला. आज मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे. म्हणजे आज आपण तर एक ट्रॉफी आपण इथं खुनी गावात जाणार आहे. एक ट्रॉफी आपण बघली तर आज निलजे गावात जाणार आहे. तर दत्ता पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? चला ज्युनियर राजे, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची, जरा फास्ट घ्या. आम्ही का सांगतो कारण सूर्यास्ताला लवकर जातो आणि त्यामुळे तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. अजय गोलंदाजी मार्कवर येतो. अतिश कालच्या दिवसात खूप चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. आज पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अतिश पवार. एक वेगवान गोलंदाज यंगस्टर आहे. कालचा दिवस अक्षरशः गाजवला आहे गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी केली. म्हणजे विकेट कमी मिळाले असते पण गोलंदाजी खूप चांगली केली. तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत साहेब देखील येत आहेत. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू जातो यावेळेला वडिष्ठ डीपमध्ये जातोय. मिडूकडनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 11 धावा. विलास वैती देखील येतात. माजी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू आदेश भगत देखील येतात. आपण आता ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. अतिश हा चेंडू ऑन साईडला फटका खूप उंच गेलाय. लांबी मात्र प्राप्त झाली नाही. मिडविकेटला सोप्पा झेल सुटला गेलाय. चूक केली यावेळेला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. जिशानने चूक केली आहे आणि जीवदान मिळतं. यावेळेला आपण पाहू शकता फलंदाज होते त्यावेळेला आपण अजयला जीवदान मिळतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा आपण पाहू शकता. जिशानने चूक केली. आता मात्र ती चूक बाजूला सोडून आता चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार. पण अतिश पवार गोलंदाजी मार्कवर बायसीडीएन कडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क शकला. अजय शप्पल ऑन साईडला खूप चांगला फटका सजवला. यावेळेला चेंडू जातो. यावेळेला आपण बोलले तर स्क्वेअर लेग आणि आपण फाईन लेगच्या मधून चेंडू वेगाने सीमारेषा गाठतो. चौकार. मॅच पाहायला आल्यात विजय फुलरे. त्यामुळे संघासाठी आता मैदानात उतरला आणि झुंज देतोय. चांगली बॅटिंग करतोय. तर क्रिकेट खेळत असताना छोटी मोठी दुखापत तुम्ही बाजूला करू शकता आणि त्याच्यावरती मात करून आपण पाहिलं तर अतिश हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फटका फसला होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आल्या तिथे. जिशान खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. यावेळेला शरीर पूर्णपणे झोकून देतोय चेंडूवरती. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अतिश P2 मधल्या षटकात तळतोय. 330 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकता. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खूप चांगला फटका बघायला मिळतोय. शॉर्ट लेगच्या डोक्यावरनं चेंडू जातो. यावेळेला लॉंग लेट सीमारेषा पार. चौकार.
जे या षटकात धावा आल्यात आत्तापर्यंत 14 महागडे षटक होतोय. 2 चौकार आले आणि आपण इथं 3 वेळा 2-2 धावा आल्यात. इथून चांगलं कमबॅक करावं लागणार आहे अतिशला. थोडंसं आपण इथं धावा आल्या त्या षटकात. तर एक झेल देखील सुटला गेला आणि चांगली बॅटिंग करतोय आपण बोलले तर यावेळेला अजय फुलोरे. थोडासा दुखापतग्रस्त आहे. मगाशी क्षेत्ररक्षण करताना थोडीशी दुखापत झाली आहे, पण ती दुखापत मात्र बाजूला सारून इथून चांगली बॅटिंग करतोय. संघाला मजबूती देण्याचं काम करतोय. पहिला विकेट लवकर गेल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करतोय अतिश. पण येतात गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू उंच गेलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे नितेश पाटील, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजय बाद होतोय. आता नवीन फलंदाज पाहायचं कोण येतो यावेळेला. 4थ्या क्रमांकावर आता नवीन फलंदाज कोण येतो पाहायचंय. अजय येतोय. अजय उतेकर अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल होताना. पण आता 2 षटकांचा खेळ संपला आणि धावाला धाव. अजय फुलोरे बाद. जर आता अजय उतेकर येतोय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. इथून पाहायचं आता एक षटक आपण पहिले तर नितेशने फेकलं. एक षटक आपण पहिले तर अतिशने फेकलंय. आता येणारा गोलंदाज पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. भरपूर ऑप्शन आहेत. काल प्रितेश पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली. केतन पाटील इथं गोलंदाजी मार्कवर. काल काय षटक हाताळलं शेवटचं. अप्रतिम गोलंदाजी केली आणि बॅटिंग देखील शेवटच्या षटकामध्ये चांगली गेली. 23 धावा झाल्यात. गावदी खोनी संघ 2 गडी बाद. आता पॉवर प्ले संपलाय. P1 P2 संपलाय. P1 मध्ये धावा आल्या तर तब्बल आम्हाला मिथुन पाटील माहिती आहे तब्बल 9 धावा आल्यात आणि या षटकात आपण बोलली तर तब्बल धावा आल्यात 14. 23 धावा झाल्यात. धाव फलकर ते आपण पाहू शकता. चला जरा फास्ट घ्या. जन्म निर्देश संघ नंतर तुम्हाला बॅटिंग करायची. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी एन कडून. हा चेंडू खूप चांगला होता. थोडंसं फ्लाईट दिली होती चेंडूला आणि थोडंसं आपण इथं स्विंग देखील झाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी. ह्याच गोलंदाजाकडे ना भरपूर कला. आपण इथं दोन्ही साईडला चेंडू स्विंग करू शकतो केतन. तर काल देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि बॅटिंग देखील आपण बोलले तर शेवटच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग केली शेवटच्या षटकामध्ये आणि त्यामध्ये हा संघ विजय ठरला आणि आपण इथं मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. पण इथं केतन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील त्यांना बीट करून चेंडू जातोय यावेळेला मिड विकेट सी मारशा पार षटकार. जरा थोडीशी हाईट असती ना प्रितेश पाटील नक्कीच झेल मिळाला असता, पण स्वतःला स्ट्रेच केलं. पण चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 29 धावा. पुन्हा केतन गोलंदाजी मार्कवर. आता आपण इथं विशाल पवार जात आहेत बडीश लोंगॉन क्षेत्रामध्ये. केतन गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला आपण तर पंच वाईड खूण करताय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. वेगाने बॅटचा फ्लो फिरवला होता यावेळेला अजय उतेकरने. यंगस्टर आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या कोहली संघाचा. पुन्हा केतन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मारा करतो. पलावा सिटी एनकडून स्ट्रायकरला अजय उतेकरला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. पंचांकडे पाहिलं जातंय. पंच सांगतात की चेंडू कुठून पिचिंग झाला आणि कुठून बाहेर निघालाय. प्रत्येक चेंडू आपण बघितले तर तुम्हाला पंचांकडे तुम्ही वाईड मागता, पण पंचांनी सांगितलं की चेंडू गेला कुठं होतून होता आणि तुम्ही खेळायला आले कुठं होते. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते खेळायला. पुणे गोलंदाजी मार्कवर. केतन चांगली गोलंदाजी करतोय. लाईन आणि लेंथ बघा. ऑप्स्टम आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जाता. इथं मात्र खोदून काढायचा तो चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते बायच्या स्वरूपात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 31 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते जनमान निर्देश संघाच्या माध्यमातून, खास करून केतनकडून. संघ नायकाने मात्र चेंडू सुपूर्द केला आणि तिथून मात्र विश्वासालायक गोलंदाजी केली. विकेट अजून मिळाला नाहीये, पण धावा देखील आपण देत नाहीये. चांगली गोलंदाजी
या स्पर्धेत ज्यांनी धावा कुठल्या आत्तापर्यंत खूप धावा कुठल्या तो म्हणजे आपण तो फलंदाज आकाशला आपण पाहू शकतो. आकाश ठोंबरे जबरदस्त बॅटिंग केली होती या आधीच्या सामन्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशात एक शॉट खेळत होता. पंच वाईड चिकून करतायत. अव्वंतर धावेने भर धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता 32 धावा. 32 धावा धाव फलकती लागल्यात. चांगली गोलंदाजी आपण म्हणजे तर जरी वाईट चेंडू गेला असं पण मोठे पटके मारू देत नाही मिथुन पाटील या वेळेला. सूर्य हळूहळू असताना चाललाय. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता केतन. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढतो या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगनला विशाल पवार आहे. चूक होणार नाहीये. 2 धावा अंध स्टंप फेकी बघायला मिळते. धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता 34 धावा. तर श्रीराम पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जनुमन चषक दिवामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. दिवा चषकमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. चेंडू चेंजा पेस पंच वाईट चिकून करतायत. गती थोडीशी कमी करून टाकला चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता 35 धावा. ही स्पर्धा आपण पाहता जनुमन क्रिकेट संघ दिवा आयोजित आपण तर दिवा चषक 2021 अंतिम पर्व आपण अंतिम सामना आपण पाहतोय. फायनलचा सामना निळजे विपक्ष खोनी. केतन पुणेचा गोलंदाजी मार्कवास टाकला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे विशाल पवार जोपर्यंत स्वतःला आपण सावरतोय फील्ड चेंडू फेकतोय तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्यात मिथून आम्हाला माहिती देतात. तब्बल धावा आल्या आपण या षटकामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा आणि या षटकात धावा आल्या आपण वेळी तर 13 धावा आल्यात. डीजे ठीक आहे डीजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा आपण पाहू शकता. 12.33च्या सरसेन धावा कुठल्या आहेत. जरा जयवन्मान निलजे संघ एकत्र येऊ नका. विशाल पवार आपल्याला बॅटिंग करायचे नंतर. योगेश जरा लक्ष द्या. ज्युनियर अजय आपल्याला नंतर बॅटिंग करायची कारण सूर्य हळूहळू असताना चाललाय. तर मग नंतर तुम्हाला बॅटिंग करायची चेसिंग करायचे तुम्हाला. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बघतो प्रितेश पाटील. काल देखील या खेळाडूने भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. 1 ते 1.5 वर्षांनी हा खेळाडू आपण एकदम संघामध्ये आला आणि आता चांगलं कमबॅक केलं आहे. फिटनेस देखील आता बघा चांगलं बघायला मिळतं आहे. थोडंसं वेट देखील थोडंसं लॉस केलं आहे आणि स्वतःला मात्र क्रिकेटसाठी पोषक असं आपण इथं बॉडी बनवली आहे. तर पाहिजे प्रितेश पाटील कशा प्रकारचा गोलंदाजी करतो. इथून 37 धावा धावफलकाती लागल्या आहेत. आणि पाहिजे तर स्ट्राईक एंडला अजय उतेकर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. यष्टीरक्षक या संघातील आपण एक प्रमुख खेळाडू आणि जो यष्टीरक्षकाच्या मागे नेहमी काम करतो योगेश पाटील. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्रक्षण गलीप बॅकवर्ड पॉईंट एक कव्हरला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता त्या सर्कलच्या बाहेर. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय. प्रितेश मात्र झेलपर्यंत पोहोचतोय का पाहायचंय आणि झेल ड्रॉप होतं. भरपूर प्रयत्न केले भरपूर मेहनत केली पण झेल मात्र ड्रॉप झाला. धावसंख्या धावफलकात 39 धावा. हळूहळू बघा सूर्य अस्ताला चाललाय. अंतिम सामना मेगा फायनलचा सामना आपण पाहू शकता. कोणता संघ इथे चॅम्पियनशिप पटकवतोय. खरं स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक 50 रुपये तब्बल 1.5 लाखाची स्पर्धा. प्रितेश पाटील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत होते. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. एक धावी ते कंप्लीट केली जाते आपण तर बाईच्या स्वरूपात पण धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 40 धावा. फटका आपण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता यावेळेला कदाचित त्यामुळे चेंडू जास्त दूर देखील नव्हता गेला. विकी पवार चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय पण प्रितेश गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत 3 धावा आल्यात. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय माय सिटी एन कडून
चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय अजय पाटील आहे. चूक होणार नाहीये. जुने अजय पाटीलने खूप चांगला झेल पकडला आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले. आकाश बॅक टू पवेलियन. आपण बघितलं हर्षद ठोंबरे, आकाश बाजाला, एक बंधुराज बाजाला, दुसरा बंधुराज मैदानात येतोय. या ठोंबरे बंधूंना अक्षरशः आज मैदान गाजून सोडलं होतं सकाळपासून. आत्ता मात्र आकाश बाद येतोय. चांगली बॅटिंग केली. आता धावा कुठल्या तब्बल आम्हाला मिथून सांगतात आकाशने. 5 धावांचं योगदान दिलं. प्रितेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकरला अजय उत्तेकर. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सीमा रेषेपार. षटकार. थँक्यू डीजे. नितेश पाटील होते पण ते मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहिले. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकातील 46 धावा. चांगली बॅटिंग करतो अजय उतेकर. धावसंख्या 46. प्रितेश पुण्याचा गोलंदाजी मार्कर. ऑन साईडला पूल करता शॉर्ट पिच होता पण वेग प्रचंड होता यावेळेला. धावसंख्या स्थिर आहे 46 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू बाकी अजून या षटकातील प्रितेशने खूप चांगली गोलंदाजी केली. जरी षटकार आला असेल पण मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी केली. आत्तापर्यंत 10 धावा दिल्यात. एक विकेट 9 धावा देऊन एक विकेट मिळवलंय. पण आता प्रितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट टर्न ओव्हर तिकडे मारा करतो मॅसिडियन कडून. चेंडू यावेळेला ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेला आपण बघतो लॉंग ऑफला. दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते यावेळेला. खूप चांगली रन द बिटवीन आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. कारण एकाच ॲक्शनमध्ये जर चेंडू पकडला तेव्हा जर चेंडू लावला असता एसट्याना तर फलंदाज बाद झाला असता. धावसंख्या धावफलकातील 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 12ची सरासरीने 48 धावा. डीजे. चला जनुबाई निलजे संघ वेळ करू नका योगेश. कारण नंतर आपल्याला बॅटिंग करायची हे लक्षात ठेवा. कारण सूर्य हळूहळू असताना चाललाय. 48 धावा झाल्या धावफलकावरती. आता पाहायचं हर्षद ठोंबरे कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून अंतिम षटक आता यावेळेला आपण पुन्हा एकदा घेऊन येतो. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय आपण बोलले तर नितेश पाटील. निजाचे पाठीराखे भरपूर आले आहेत. आमचे मित्र राज पाटील देखील सामना एन्जॉय करतात. राज पाटील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. काल देखील त्यांनी व्यासपीठावरनं सामना एन्जॉय केला आहे. आज देखील जेव्हा जेव्हा जनुबाई निलजे संघ खेळतो ना राज पाटीलचा मोठा सपोर्ट असतो त्यांना. राज पाटील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले क्रिकेटर, एक चांगलं व्यक्तिमत्व. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर नितेश येतोय. शेवटच्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं आणि संघाचा शेवटचा षटक स्लोवरचं षटक हाणामारीचं षटक. इथून पाहायचं हर्षद ठोंबरे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार. जनुबाई निलजे संघाची चांगली फलंदाजी आहे. नितेश हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून घेऊन काढलाय. चेंडूला आपण येतोय लॉंगॉनला. चेंडू जातोय विशाल येतोय. चेंडूला फीड करतोय. थोडासा वेळ जातो यावेळेला. फिकी ॲक्युरेट येणं फार गरजेचं. धावसंख्या धावफलकात 50 कंप्लीट. 50 धावा. गावदेव खोनी संघाची धावसंख्या 50 टाळ होऊ दे संघासाठी. 50 धावा धावफलकाती लागल्या आहेत. आणि गडी बाद झाल्यात तब्बल मिथून आम्हाला माहिती आहेत 3 गडी बाद झाल्यात. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर नितेश राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू सुरेख फटका बघायला मिळतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा आपण पाहू शकता. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. भरपूर मान्यवर देखील व्यासपीठावर आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जे प्रेक्षक पुन्हा एकदा आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. नितेश
हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, पाचीचा अपील, फलंदाज बाद होतोय. बिग विकेट हर्षद टोमरे, बॅक टू पवेलियन. शतकातील 3. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकाला, धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण समालोचकांना आणि धन्यवाद देतो आमच्या आयोजकांना की त्यांनी आम्हाला 2 दिवस स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. खास करून आपण इथं गणेश असतील, आपण इथं त्यांचे सर्व खेळाडू, त्यांना धन्यवाद देतोय. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकतो. लखन येतोय, खूप चांगली गोलंदाजी करतोय बघा. आपण यावेळेला बघितलं तर नितेश पाटील टॉस गमावला आहे, पण मात्र गोलंदाजी खूप चांगली केली. 52 धावा झाल्या, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आता लखन पाहायचा कशाप्रकारे बॅटिंग करतोय. राऊंड विकेट मारा करतोय नितेश पाटील. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला, डाऊन द ग्राउंड. चेंडू जातो लॉंग ऑफला, एक क्षेत्रक्षण येतो जिथे थोडासा फॉर्मली दिला. 2 धावा पूर्ण केल्या, पाहिजे 3री धाव घेण्याचा प्रयत्न करतोय का यावेळेला. नकार दिलाय. धावसंख्या 10 पलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 54. चेंडू बाकी 2. हळूहळू सूर्य आपण पाहिलं तर आपल्यापासून जास्त आपण दूर चाललाय, लांब चाललाय, रस्त्याला जाण्याचा वेळ झालाय. इथे नाही आपण पाहिलं तर या मैदानावर लवकर अंधार होतो, कारण 54 धावा झाल्यात, चेंडू बाकीत अजूनही 2. नितेश पुणेचा गोलंदाजी मार्कर. हा चेंडू एज आणि मागे सरकतो चेंडू यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण होतोय शॉर्ट टर्मॅनला. ज्युनियर संतोष पाटीलचं धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 55 अंतिम चेंडू, या इनिंगमधला अंतिम चेंडू आपण पाहू शकता. स्ट्रायकरला फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. अजय उतेकर त्याचा शेवट गोड करतोय का आता, की नितेश पाटील त्यांना मात्र इथून डॉट चेंडू फेकतो का, त्यांना आपण येतोय त्या फलंदाजाला बाद करतोय. नितेश गोलंदाजी मार्कवर. पारितोषिक देखील लावलं होतं दोन्ही आपण इथं मान्यवरांनी. राऊंड विकेट मार्क होतोय. चेंडू हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. लँड कुठे होतं पाहायचंय, आणि लँड देखील झालाय. आपण बघितलं साईड स्क्रीनवरती. षटकार. पासष्ट धावांचं लक्ष्य यावेळेला पार करावं लागणार आहे. जनमान निळजे संघाला 12.40च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहे. जनमान निळजे संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. इथून बॅटिंग करावी लागणार. ज्युनियर अजयला, नितेशला बॅटिंग करावी लागणार आहे. आपण इथं विशालला बॅटिंग करावी लागणार आहे. योगेशला बॅटिंग करावी लागणार आहे. केतनला बॅटिंग करावी लागणार आहे. लक्ष जर बघितलं तर संध्याकाळच्या वातावरणात 12.40च्या सरासरी धावा करायच्या आहेत. इथून मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर नक्कीच जनमान आपण म्हणतो निळजे संघ चॅम्पियनशिप पटकू शकतोय. आणि तर इथूनचा पॉवर प्लेमध्ये जर विकेट मिळालं तर आपण म्हणले तर गावदे खोनी संघ देखील चॅम्पियनशिप पटकवू. तर सामना तसा सुरू होईल. तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक करण काळे यांच्याकडं. धन्यवाद. डीजे मास्टर आणि बाळू दादा ज्येष्ठ समालोचक सागावचे बाळू पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जोधमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2021 या पर्वामध्ये अंतिम फेरीचा सामना गावदेवी खोणी आणि जोधमान क्रिकेट संघ निळजेमध्ये, ज्या ठिकाणी आपण बघितलं तर लक्ष्य आहे ते 62 धावसंख्येचं. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप सारे मान्यवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावरती, ज्यांचं नेहमीच आपल्या
विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्या सर्व स्पर्धांना सहकार्य असतं ते माजी उपसरपंच काटईचे आणि एक यशस्वी उद्योजक आदरणीय श्री काशीनाथजी पाटील साहेब. त्याबरोबर तुम्ही बघताय आदरणीय श्री अनंताजी पाटील साहेब आहेत, आदरणीय श्री संतोषजी बेडेकर साहेब तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्या दुर्गामाता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री रंगनाथजी चौधरी साहेब तुम्हाला पाहायला मिळत आहेत, समाजसेवक आदरणीय श्री श्रीरामजी पाटील साहेब यांना तुम्ही बघताय, त्याचबरोबर आदरणीय श्री दिनेशजी भगत साहेब, त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदरणीय श्री आदेशजी भगत साहेब तुम्हाला पाहायला मिळतील, आदरणीय श्री विलासजी भगत साहेब आणि सन्मान्य नगरसेवक आदरणीय श्री शैलेशजी मनोहर पाटील साहेब तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप सारे मान्यवर या ठिकाणी सध्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत या मेगा फायनलच्या लढतीमध्ये. ते साक्षी आहेत खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल. या शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडीची जोडी जनमान निळजाची मैदानाच्या आतमध्ये चालली आहे, योगेश पाटील आणि विशाल पवार. लक्ष 62 धावसंख्येचं या सामन्यामध्ये आहे. 12.40 आस्किंग रन रेट असेल या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना निळजे समोर. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं पहिलं षटक नितेश होतं 9 धावसंख्येचं, दुसरं षटक आतिश 14, केतनने धावा खर्च केला तर 14, तिसऱ्या षटकामध्ये प्रितेशने 11, तर नितेश पुन्हा एकदा जेव्हा आला स्लॉगरमध्ये तेव्हा त्याने 13 खर्च केला आणि एकंदरीत धावफलक 61 वरती पोहोचलं. बॅटिंग करत असताना अजय उतेकरचे अजय फुलोरने 17 धावसंख्येचं योगदान दिलं, तर अजय उतेकरने दिलं योगदान ते 22 आणि एकंदरीत हे धावफलक सध्या आपण बघतोय 61 वरती 62 या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. खूप सारे मान्यवर आणि तितकेच प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतील, ऑनलाईन देखील जुळलेले आहेत आणि तितकेच इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून या दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंगला योगेश पाटील जसे नंबर 12 आणि बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल खोने एक्सप्रेस हर्ष ठोंबरे. तटिया सर्कलचा बाहेर डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि मिड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला विरकावला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आक्रमकता ही त्यांच्यामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. आणि हर्षचा जसा चेंडू लेग स्टम्पला होता त्यांनी पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून सीमारेषेच्या बाहेर. मिड ऑफ आतमध्ये आणतात हर्षद. आता डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लॉंग ऑन आणि त्यासोबत तुम्ही बघू शकाल तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक हर्षद पुन्हा एकदा आला ओद विकेटने. सरळ बॅटने लॉफ केलाय हवेमध्ये हा चेंडू मिड विकेटला. करंट त्या ठिकाणी चेंडूचा खाली पोहोचलाय. सुंदर जजमेंट कॅच घेतले. 4 वरती पहिला धक्का जनुमान क्रिकेट संघ निळजेला. पहिला धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर हर्षदला पहिली सफलता, पहिला ब्रेकथ्रू त्याने मिळवून दिला. कारण ज्या योगेशने चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं धावसंख्येचं तो थोडा नाराज नक्कीच आहे कारण तो आता बाद झाला. करणने सुंदर झेल टिपला, भरपूर उंच गेला होता चेंडू हवेमध्ये आणि स्वतःला चेंडूचा खाली आणत असताना एक सुंदर झेल टिपला त्याने. 4 वरती पहिला धक्का आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते केतन पाटील या संघाचे जेन्युइन ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज विशाल पवार. बॉलिंग मार्कवरती हर्षद. ट्रॅक चेंज करतात लेफ्ट हँडरसाठी. राऊंड विकेटने तुम्हाला पाहायला मिळतील पलावा सिटी एंडकडून. सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू अजय त्या ठिकाणी आला परंतु बॅकिंग नव्हती. नॉन स्ट्रायकिंगला डायरेक्ट हिट करण्याचा त्यांचा कुठेतरी इरादा नक्कीच होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता बॅकिंगसाठी, त्या कारणासह चेंडू त्याने हातामध्ये ठेवला. सिंगल कंप्लीट झाली आणि स्ट्राईक रोटेट करत असताना विशाल त्या ठिकाणी आमंत्रित करतात स्ट्रायकिंग एंडला. केतनला 1 रनने धावफलक सध्या 5 या आकड्यावरती आपण बघतोय. 5 रन्स लक्ष्य 62चं 62 धावसंख्येचं. हर्षद कट करतात. लेट कट आहे थर्ड मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंगला चेंडू पोहोचला आणि केतन देखील नॉन स्ट्रायकिंगला त्याच वेगाने पोहोचला.
अप्परकट करायचं होतं. इनफिल्डच्या वरतून त्यांना खेळायचं होतं, परंतु त्या ठिकाणी बॅटची बॉटम एज घेतली, खालचा भागाला लागला चेंडू आणि त्याच कारणास्तव टप्पा पडल्यानंतर थर्ड मॅनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळच्या धावफलक जाऊन पोहोचलं 6 वरती. एक बाउंड्री पहिल्या चेंडूवरती आले, त्यानंतर एक विकेट, 2 चेंडूवरती 2 सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. ऑन साईडला मिड विकेटला सध्या विशालसाठी क्षेत्ररक्षक, तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये. कमी गती यावेळेला ऑफसमचा बाहेर, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर, अंपायरचा वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल तिथे आणि धावफलक या सिंगलने पुढे जात असताना तुम्ही बघू शकाल. एकंदरीत 7 या आकड्यावरती 7 रन 7 धाबा धावफलकावरती आपण बघतोय. सूर्य आता जवळजवळ अस्ताला चालला. संध्याकाळचे सत्र आणि नयनरम्य असं वातावरण, सनसेट जणू काही तुम्हाला समोर आपण बघू शकाल. माथेरानचा जो सनसेट पॉईंट आहे त्याची आठवण नक्कीच होईल. सूर्य अस्ताला चाललाय आणि तिथे लॉंग ऑफला चेंडू चाललाय, तो सीमा पार चौकार. ज्या ठिकाणी चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर, साईड स्क्रीनच्या बाजूला आमचे प्रेक्षक आहेत, पडद्याच्या आतमध्ये कृपया करून बसू नका. चिमुरडी छोटी मुलं आहेत बघा, आणि आमचे प्रेक्षक कृपया करून ही नम्र विनंती आपणास असेल, आपण पडद्याच्या बाहेर व्हा. ऑफसमचा बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला, अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर हाताळला हर्षदने हा चेंडू, व्हाईट बॉल. धावफलक एक्स्ट्राने पुढे जात असताना आपण बघतोय 12 वरती 12 रन्स. सामन्यामध्ये 62चं टार्गेट आहे, 62 धावसंख्येचं लक्ष्य सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक गडी बाद हर्षदने केला, तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे त्याचा या पहिल्या षटकामधला. कट करण्याचा प्रयत्न होता, अपील होते, येस इट इज आउट. स्लाइस ऑन दी बॅट, बॅटचं कसं चुंबन घेतलं चेंडूने आणि विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. विशाल पवार 12 वरती दुसरा धक्का निलजेला. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 12 धावा. या अगोदर बाद झाला तो फलंदाज आपण बघितला तर योगेश, आणि त्या मागोमाग आता बाज होतोय तो आघाडीचा फलंदाज विशाल पवार. दोन्ही जेन्युअन ऑलराऊंडर. अष्टपैलू पाहायला मिळतील केतन आणि नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटक पहिलं संपन्न झालं, ज्यामध्ये एक चौकार आला, 2 व्हाईट बॉल आले, 2 विकेट पाहायला मिळाल्या, 2 चौकारांसोबत 2 सिंगल देखील आपण बघितल्या. धावफलक 12 वरती सध्या थांबलेलं, लक्ष असताना 62चं अजूनही 50 धावसंख्येच्या सामन्यामध्ये गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 24. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, दुसरं षटक असेल आणि जे षटक तुम्हाला पाहायला मिळेल उसरगर गावेंकडून. डीपमध्ये डाऊन दी ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आणि त्यासोबत लॉंग ऑन, आणि ऑन साईडला आहे ते मिड विकेट. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर, इनफिल्डमध्ये शॉर्ट कव्हर सोबत बॅकवर्ड गली, थर्ड मॅन, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग तयार होतात. अजय पहिला चेंडू घेऊन राईट आमोद विकेटने. आहा, लॉंग ऑनला चेंडू चालला. पुन्हा एकदा अजय
पॉवर पॅक शॉट आहे लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये आकाश त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सेकंडचा प्रयत्न आहे, फेकी येते आणि त्या ठिकाणी थांबला तो नितेश. चांगलं कॉर्डिनेशन दोघांमध्ये, कारण ॲक्युरेट फेकी येत होती आणि तेच बघितल्यानंतर नितेशनं थांबवलं. केतनला नॉन स्ट्रायकिंग एंडला सिंगलने इथे धावफलक आता आपण बघतो 21-21. 62 लक्षाचा पाठलाग सुरू आहे. तो बॅटिंग करत असताना संघ आपण बघतोय जोनमान निळजेचा. अर्धशतकीय परंपरा असलेलं हे गाव. मकर संक्रांत चषक ही स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येईल. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, एज होती, मोठी कडा घेऊन हा चेंडू पाहायला मिळाला. फाईन लेग मध्ये टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक कव्हर करताय. धाव 1 मिळते आहे आणि धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 22 वरती. 22 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धाव फलक. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत, त्या 10 पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामध्ये. मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील बिहाइंड द विकेट निळजेचे. फुल टॉस होता, लोवा फुल टॉस, लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंगॉन मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आकाश चेंडूला कव्हर करून फेक करतायत. धावा मिळतात त्या 2 धावा रोखू शकत नव्हते, कारण गॅपमध्ये हा फटका पाहायला मिळाला. वाईड ऑफ लॉंगॉनला सध्या आकाश तैनात होते, तिथून लॉंगॉन पर्यंत ते आले. 2 धावा मिळतात आणि धाव फलक 2 या आकड्याने पुढे जात असताना आपण बघतोय ते सध्या 24 या आकड्यावरती. चेंडू असेल शेवटचा पॉवर प्ले मधला. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परफेक्ट मिडल नव्हता झाला. चेंडू मिड विकेटला करण पोहोचला त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, फेकी लगेचच ते करतायत. एक धाव महत्वाची आहे, दोन्ही संघांना माहिती आहे. धावा एका बाजूने रोखण्यासाठी संघर्ष, तर एका बाजूने धावा बनवण्यासाठी. षटक 2 संपन्न झाली. पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय बॅटिंग करत असताना 62चं लक्ष आहे. गडी 2 बाद झालेले आहेत आणि निळजे संघ जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावरती. तर सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. काही सन्मान देखील आम्ही घेणार आहोत. विलास वैती एक ज्येष्ठ क्रिकेटर यांचा देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो आपण विलास वैती ज्येष्ठ क्रिकेटर यांचा देखील सन्मान करतो. विलास वैती या. विलास वैती आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एक ज्येष्ठ क्रिकेटर आहेत. चला विलास वैती या. राजेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. लेग बिफोर असं वाटलं, परंतु क्लीन बॉल होत असताना आपण बघितलं ते फलंदाज पायचित. येस, ओके. सो लेग बिफोरच या ठिकाणी बाद होत आहे ते फलंदाज केतन. हर्षचा पहिला चेंडू जो कुठेतरी यष्टांचा वेध घेणार होता, परंतु त्याच्या मध्ये उभे होते ते केतन आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलं. केतन या ठिकाणी बाद होत आहेत. तिसरा धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण लवकरात लवकर जायचंय. सूर्य अस्ताला चाललाय. बॅटिंग तुम्हाला करायचं आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा 25 वरती तिसरी विकेट. विकी पवार जर्सी नंबर 3 आणि 5व्या क्रमांकावरती ते येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फिनिशर आहे या संघाचा, एक चांगला स्लॉगर आहे आणि आता त्या स्लॉगरची भूमिका त्याला या मैदानामध्ये अदा करावी लागेल. 25 झालेले आहेत. लक्ष आहे ते 62चं. सामन्यामध्ये अजूनही आपण बघितलं तर गरज आहे ती 37 धावसंख्येची. 37. बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत ते हर्ष ठोंबरे. खोण एक्सप्रेस वेग ही त्याची ओळख आहे आणि आता अचूकता पहिल्या चेंडूवरती आपण बघितली. वापिच होता ऑन साईडला वळवला विकीने. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू अजय वेगाने पोहोचला. गुड फिल्डिंग, उचललाय चेंडूला. फेक ते करतायत. तोपर्यंत धाव 1 ते रोखू शकत नव्हते. सिंगलने धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच पुढे जात असताना सध्या 26 वरती. क्रीडांगणाच्या डाबा बाजूला पक्षी तुम्हाला गिरट्या घेत असताना पाहायला मिळतील. अर्धे त्या सुकलेल्या झाडावरती तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर असे दृश्य आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये पक्षी देखील आपल्या घरट्याच्या दिशेने वाटचाल करता. सूर्य अस्ताला चाललेला असतो. नयनरम्य असं वातावरण आणि सुंदर असा हा सामना तितकाच आपण बघतोय तो अंतिम फेरीचा. हर्षद सॉफ्ट या ठिकाणी ऑन ड्राईव्ह केला.
गती कमी होती थोडी या चेंडूची अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत आणि नितेशने हे बघितलं, लेन पिक केली होती, सॉफ्ट फक्त ड्राईव्ह केला आणि आमंत्रण दिलं ते विकीला स्ट्रायकिंग एंडला. सिंगलने धावफलक आपण बघतोय 27 वरती. नितेश तकतकून बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूने विकी पवारची आक्रमकता कशी असेल. हर्ष त्याचा अगेन्स्ट लेफ्ट केला चेंडूला आणि क्लीन बोल्ड. दांडी गोल होती आहे. फलंदाजाने दांडी दाखवली आणि तीच वाकवली गोलंदाजाने. चौथा धक्का. सुरेश पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मी आदेश भगत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर आपण पाहिले तर सुरेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. आदित्यजी भगत आपण पाहू शकता, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. तर आपण पाहिले तर या दरम्यान आमचे मान्यवर काशीदादा पाटील काटेगावचे माजी सरपंच यांचा देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. मी आदेश भगत साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. राजेश पाटील आपणही जा. तर काशीनाथदासाठी जर जोरदार टाळ्या होते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. एक आपण होत आहे काटेगावचे माजी सरपंच आणि आपण होत आहे बहुचर्चित असं नाव आहे त्यांचं. नेहमी आपण पाहिले तर क्रिकेट असो इतर कोणताही कार्यक्रम असो काशीनाथदाला आपण आमंत्रित केले की ते कार्यक्रमाला वेळात वेळ काढून येतात. त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातो आहे आणि एक सुबक अशी विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिली जाते अजकांच्या माध्यमातून. धन्यवाद काशीनाथ दादा, आपण आपला अमूल्य वेळ दिला. तर जाऊया मॅचच्या दिशेने. षटक 3 संपन्न झालेले आहेत. लक्ष 62 असताना जनमान क्रिकेट संघ निळजे गडीबाज झालेले 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 28. सो अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये आपण बघितलं तर गरज आहे ती म्हणजेच 34 धावसंख्येची. 34 रिक्वायर्ड आहेत 12 चेंडूंमध्ये. थँक्यू करण. तर अनंत पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला. तर मी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. हे सन्मान का घेतो, काही पाहुण्यांना आपण वेळ देखील कमी असतो, कारण जायचं असतं, त्यामुळे सत्कार घेणं फार गरजेचं आहे. तर मी विनंती करतोय आमच्या मान्यवर आपण मित्र लवकर या पुढे. अनंत पाटील यांचं देखील आपण म्हणतोय खूप मोठं योगदान असतं. अरिंदर पाटील यांचं देखील व्यासपीठावर सन्मान केला जातो. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पडतोय आदेश भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. विठ्ठलाची एक सुबक मूर्ती जी वारकरी संप्रदायात खूप पवित्र असे मानली जाते. तसेच आपण पुढील सत्कार मूर्ती आपण संतोष बेडेकर. मी विलास वैतींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष बेडेकर यांचा सत्कार करतो. विलास वैती या. तर मॅचच्या दिशेने जाऊया आपण. मॅच देखील फार महत्त्वाची आहे. मान्यवरांचा सन्मान होत असताना तुम्हाला पाहायला मिळाला, कारण क्रिकेटशी निगडीत या सर्व व्यक्तिमत्वांशी पात्र भरपूर मोठी आहेत. आडव्या बॅटने या ठिकाणी हॅम्बेट करता डीपमध्ये हा चेंडू झाला मिड विकेटला. सिंगल फक्त आपण बघतोय. 12 मध्ये गरज होती 34ची. सिंगल येते. धावफलक 29 वरती आणि 33 धावसंख्येची गरज आता 11 चेंडूंमध्ये. 2 टॅलेंटेड फलंदाज आहेत आणि तितकाच टॅलेंटेड यंगस्टर सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. तो गावदेवी खोणेचा हेमंत सध्या या षटकामध्ये आहे. 11 मध्ये या सामन्यामध्ये 33 धावसंख्येची गरज. आडव्या बॅटने यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करता टीममध्ये चेंडू मिड विकेटला. पुन्हा एकदा करण एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतायत. फेकी ॲक्युरेट येते आहे आणि अंतिम फेरीमध्ये कोणत्या क्षेत्ररक्षकाने जर प्रेक्षकांना बुरळ घातली असेल तर तो हा क्षेत्ररक्षक करण ठोंबरे. तसेच पुढील सत्कारमध्ये 1 मिनिट करण रंगनाथ चौधरी यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. मी विलास वैतींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. कव्हरमध्ये हा चेंडू मिस टायमिंग.
शॉट मिड विकेटला नोमॅन्स लँड मध्ये पडला. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. धावफलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल सध्या 32 वरती. सो अजूनही 30 धावसंख्येची या सामन्यामध्ये गरज आहे आणि चेंडू आता फक्त शिल्लक आहेत ते 9. संध्याकाळी जसा जसा सूर्य अस्ताला जातो हे वातावरण गोलंदाजाला पोषक असतं, परंतु इथून आता हे सर्व विसरून अटॅक करावा लागेल. 9 मध्ये 30. हेमंत यार वपीस होता डाऊन दी ग्राउंड. हा चेंडू क्षेत्ररक्षक येतो. गुड फिल्डिंग लखन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चेंडू टप्पा पडल्यानंतर जसा उसळला हवेमध्ये ते देखील हवेमध्ये जम घेत असताना पाहायला मिळाले आणि चेंडू सोबत ते हवेमध्ये होते. चेंडू त्याने अडवला. धाव मिळते ती फक्त 1. कारण 1 मिनिट. तर श्रीराम पाटील यांचा सत्कार केला जातो. मी सुरेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. श्रीराम पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स दिशेने. मॅग्निफिसंट खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूंवरती फलंदाजाचा एकच निर्णय होता, मी मोठा फटका खेळेन, परंतु त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम करतोय तो हा गोलंदाज हेमंत. अवघ्या 5 धावा 5 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू मिस टायमिंग हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला झेलची संधी असेल आणि झेल बाद होईल. नितेश हेमंतचे षटक आवडलं असेल तर त्यासाठी टाळा नक्कीच व्हायला हव्यात, कारण यंगस्टर आहे. नितेश सारखा एक मुरलेला फलंदाज त्याचा अगेन्स्ट होता, त्याचा अगेन्स्ट संतोष होता. 12 मध्ये गरज होती 34 धावसंख्येची आणि अशा क्षणाला फक्त 5 धावसंख्येचं षटक, 1 विकेट त्याने मिळवली. हेमंतने या धावाला पुन्हा एकदा कल्लाटणी दिली. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आता जर आपण बघितलं तर गरज असेल ती म्हणजेच 29 धावसंख्येची. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. अंतर आता 29 आहे 6 चेंडूंमध्ये. या डावाला कुठे कलाटणी मिळाली तर तिसरं षटक. पहिल्या षटकामध्ये हर्षदच्या 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 होत्या. सो आस्किंग रन रेट 2 षटकांमध्ये मेंटेन झालं होतं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. फक्त 3 धावसंख्येचं षटक जे हर्षदचं आलं आणि त्याचीच पुनरावृत्ती केली ती हेमंतने. चौथ्या षटकामध्ये फक्त 5. 6 मध्ये 29. आकाश ठोंबरे आला आणि पहिला चेंडू आकाशामधून चालला. कल्याण ग्रामीणचे आमदार आदरणीय श्री प्रमोदजी रतन पाटील साहेब, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके राजू दादांचे संगीत आपण ऐकलं. छोटे बंधू अर्थातच आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय श्री विनोदजी रतन पाटील साहेब. 83 हा चित्रपट नक्कीच रिलीज झाला आहे 25 डिसेंबरला. आणि या चित्रपटाच्या संदर्भात हा चित्रपट कशाचे निगडीत आहे तर 1983चा जो वर्ल्ड कप कपिल देव निखंज यांनी आपल्याला जिंकून दिला होता त्यांच्यावरती हा चित्रपट नक्कीच आला. आणि 29 डिसेंबरला खऱ्या अर्थानं दादांनी PVR सिनेमाज एक्सपेरिया मॉलमध्ये 3 स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ही देखील एक मोठी बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे खऱ्या अर्थानं. 83 हा चित्रपट आपण नक्कीच बघू शकता. 29 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता 3 स्क्रीन दादांनी खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एक्सपेरिया मॉल पलावा सिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. PVR सिनेमाजमध्ये षटकार आला. बॉडीवरती आदळला. हाईट फॅक्टर हे महत्वाचं होतं, हेच सांगितलं अंपायर्सने. थायवरती हा चेंडू लागला होता. दुसरा चेंडू निर्धावाला. हेच क्रिकेट आहे. वार पलट वार हा खेळाशी निगडीत असलेला एक अविभाज्य घटक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये गरज किती आहे तर ती 23 धावसंख्येची. 23 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. लिडिंग आहे जवळमध्ये हा चेंडू. झेलची संधी असेल, कॉल दिला हर्षदने. आय विल टेक कॅच आणि घेतले विकेटचं पतन. 3 मध्ये आता 23 बनवाव्या लागतील. थँक्यू करण. तर दिनेश भगत यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. जयेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. दिनेश भगत यांचा देखील सन्मान केला जातोय व्यासपीठावर.
जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आता सन्मान केला जातोय. तर सामन्यामधले 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये 23. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. ऑन साइडला हवेमधून चाललाय चेंडू, तो सीमा पार. संघर्ष अजूनही कायम आहे. षटकार आलाय. चेंडू शिल्लक 2, गरज 17 धावसंख्येची. लेट पण थेट. शेखरने इथे षटकार ठोकलाय जो 7व्या क्रमांकावरती आला. चेंडू शिल्लक 2 मध्ये 17. कालचा सामना मला आठवला, शिरडोन वर्सेस आगासन, ज्या सामन्यामध्ये नो बॉल होता, 2 षटकार आले आणि तो सामना 1 चेंडू 3 धावसंख्येवरती आला होता. या सामन्यामध्ये तेच गणित, 2 चेंडू 17. हवेमधून चाललाय लागोपाठ. एक लिगल डिलिव्हरीने हा सामना जिंकू शकत नाही निळजे संघ, परंतु विजयासाठी निळजेला आता गोलंदाजाला कुठेतरी मेहनत करावी लागेल. 1 मध्ये 11. काळ मात्र असा स्नोबॉल आला आणि सुयोगने षटकार ठोकला होता आगासनच्या विरोधात खेळत असताना शिरडोनच्या माध्यमातून, आणि 17चं गणित 2 चेंडूमध्ये असताना एका चेंडूमध्ये 3 वरती तो सामना आपण बघितला होता. आडव्या बॅटने हॅमट केलाय. लागोपाठचा 3रा देखील येतोय. शेवट नक्कीच शेखरने थँक्यू डीजे मास्टर. बघा, आमच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती, आपण खुर्च्या घेऊन यायचं आहे.